नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी अंकित साळवी, जीवन कोकणातले या आपल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आणि बऱ्याच दिवसाने स्वागत करतो. आज चाललोय राईडला, चाललोय मी आणि अमय दोघंही. ते चाललोय तर पन्हाळा करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ज्योतिबा, असे 2 स्पॉट ठरवलेले आहेत. अचानक असा प्लॅन झाला. 6 वाजता निघायचं होतं, आता वाजलेत 6:45. अजून आमचे शेट आलेले नाही आहेत. आता कॉल केला तर निघतो बोलला, 5-10 मिनटात तो पण येईल. आम्ही निघू. आता चहा वगैरे घेऊन झाले. मी आपल्या गावची सकाळ उगवतोय आणि आपली कुत्री वगैरे इकडे बसलेत. एकच तिकडे आहे, बाकीची सगळी घरात आहेत. हे आपलं छोटंसं घर, जे बरेच वेळा विचार केला दाखवेन, पण दाखवायला वेळ नाही भेटला. आत्ताही थोडी गडबड आहे, त्यामुळे आत्ताही पूर्ण दाखवत नाही आहे. नेक्स्ट टाईम नंतर नक्की दाखवेन. तर असा सगळा आपला परिसर आहे पूर्ण. हे आपले सवंगडी नवीन आणि 2 मांजरं आहेत जी आपण अंबाईकडनं आणली होती. ती आता सध्या गच्चीवर ठेवलेली आहेत. तिकडे किवी वगैरे लावलेले आहेत आणि गवत आहे गुरांसाठी लावलेलं. 2-3 काड्या भेटल्या होत्या, हत्ती गवत आपण म्हणतो थोडक्यात, तेवाला ते तिथे लावलेलं आहे. ती आपली गाडी आहे. आपलं गोटा वगैरे, गुरं वगैरे आपली सगळी पाठी आहेत, जी मी दाखवलीच बऱ्याच वेळेला. आणि हे आपलं साधारणचं छोटंसं घर आहे. सर्दी झाली त्यामुळे थोडा आवाज वेगळा येतोय. आणि नुकतंच आपल्या रस्त्यात, हा जो समोरचा आपला रस्ता आहे त्याचं काम होतं. म्हणजे झालंय बऱ्यापैकी, अजून फायनल टच व्हायचं आहे. या गवताच्या वंडी ठेवलेल्या 4-5 गाड्यांची, गाडीची शेड आहे वरती तिच्यावर. हे असंच एक गार्डन बनवायचं म्हणून एक शेड मारून ठेवलेली, जिथे बसायला वगैरे टेबल वगैरे ठेवायचं. अजून नारळी लावलेल्या 6-7 नारळी लावलेल्या पावसातून. त्याला जगले आहेत फक्त 1, 2 आणि ही कोपऱ्यावरती 3री. हे 3च जगले आहेत. बाकीची इथे 1 होती, ती नाही आहे. इथे 1 होती आणि या साईडला 2 होत्या. ह्या इथे केळी, बाथरूमचं पाणी येतं त्याच्यासाठी म्हणून केळी लावले. त्याच्यातच गवत वगैरे लावलं आहे. आणि कारल्याची वेळ लावलेली आपल्या नायरने. 2-3 वेळा कारली येऊन गेले. आता इथे मोठंवालं कारल्यात लागलं आहे. तिथे झूम करून दिसेल का? हां, दिसतंय. ओके. हे भायाने फुलझाडं आणलेली आहेत. अजून एक पाटी आहे. अजून काय आलेलं नाही. तर विचार करतो, आपलं घर दाखवून घेतो तुम्हाला. हा फ्रंट आहे आणि हा मेन दरवाजा आहे. हा कुत्र्यांसाठी सोफा ठेवलेला आहे, माणसांसाठी नाही आहे. हे घराचं नाव आपल्या श्रमसाफल्य. हा महाराजांचा फोटो आहे. हा राजने दिला होता आणि त्याचा हट्ट होता की वरती दरवाजालाच लावायचा करून. हा हॉल आहे. हा स्वामींचा फोटो आहे. हा माझ्या मित्रांनी दिला नव्हता. कॉलेजचे संजोत, ईश्वरी आणि प्रथमेश, ते 3 जण आले होते, त्यांनी दिला होता. ही मोठी विंडो आहे. या साईडला एक रूम आहे. आता लाईट नाही आहे, चार्जिंगचा बल्ब आहे त्यामुळे. हा एक रूम आहे. देवखोली आहे. हा दुसरा एक रूम आहे. आणि हे किचन आहे. काळोखात काहीच दिसणार नाही. ही पाठी पडवी आहे. चूल वगैरे, छोटी छोटी कुत्री आहेत, पिल्लं आहेत छोटी. ते अजून एक आहे. इथे आपली कोंबडी घातलेली आहे. तो पण कोंबड्यांचा तर आहे, पिंजरा आपण म्हणतो. हे किचन आहे.
हा एक इकडे बसलाय. असं साधारणचं छोटंसं घर आहे. इकडून वरती गच्चीवर जायला दरवाजा आहे. अजून काम व्हायचं आहे. स्ट्रक्चर वगैरे फक्त उभं केलंय. दोन खोल्या आहेत. हे बघ, हे मांजर एक. जिमी जॅमी कुठे आहे? एक. आत्ता सकाळी वरती ठेवले. इकडे बाथरूम असणार आहे. सेम तसंच हा पण आहे. रूम, बाथरूम. हा साधारणचा नजारा आहे. वरती बघून आपण घेऊ शकतो.
चढून हा पाचलचा वाटला होता डॅम. हा अर्जुना करून डॅम आहे ना, तो वाला आहे. हा सगळा आपला व्ह्यू आहे पूर्ण पाठचा. आता मी चहा पे आलेलो. आता पुढच्या राईडला सुरू करू. हा एवढाच होता पॅच ज्याच्यासाठी आम्ही इकडनं आलेलो. तर हा घाट बघायचा होता कसा आहे काय. मस्त आहे, रस्ता वगैरे मस्त आहे, छान आहे. थोडा लहान आहे पण ठीक आहे. पण बाईक राईड वगैरे असेल तर नक्की इकडनं ट्रॅव्हल करा. थोडासा लहानच आहे, 2 गाड्या मोठ्या गाड्या पास होताना थोडा प्रॉब्लेम होतो, पण एक नंबर आहे. हा सगळा व्ह्यू आहे. हा लास्ट आहे. बाहेर काय पुढे क्रॉस झालो की घाट संपला. हा एक स्पॉट आहे, नदीमध्ये 2-3 स्पॉट आहेत. हा आणि तो एक म्हणजे गाडी वगैरे लावून तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. ही आपली सह्याद्रीची पर्वतरांग आहे. मला अगोदर पाचल वाटला होता पण त्याची टपरी आहे चहाची. तर दादांना विचारलं, ते बोलले की अर्जुना करून जो डॅम आहे तो वाला हा डॅम. असा पूर्ण रस्ता आहे, तिकडून येतो त्या डोंगरामधून वगैरे. आता पुढे प्रवास सुरू करू. चला. फाटा इकडनं ही सांगली गाडी आहे, दादापूर सांगली डेपोची. पाटणं गाडी आली, आपण आपली गाडी बाजूला घेऊया. जाईल का? त्याला जायचंच नाही, सोड. आता हा रस्ता जातो शाहूवाडी करून आपण आपल्या आंब्या घाटाच्या मध्ये त्या हायवेला, कोल्हापूर हायवेला लागू. इकडनं कोल्हापूर आणि परत मधला एक कुठेतरी रस्ता दाखवला. तिकडून पुढे जाऊन हायवेवरून परत रिटर्न पन्हाळा साईडला यायचं आहे. नाही तर सरळ गेलो तर कोल्हापूर आहे. आणि हा जातो शाहूवाडीकडून. शाहूवाडी करून आपण शाहूवाडी हायवेला, आपण शाहूवाडीला बाहेर पडू. तर जाताना आपण ह्या रस्त्याने जाऊया, कारण हा रस्ता चांगला दिसतो. तिकडनं जरा कंडिशन नाही वाटत रस्त्याची. सो आपली पहिल्यांदा जातो म्हणून आपण इकडनं जाऊया. चांगला रस्ता आहे तर पुढे कंटिन्यू करूया. चला. हे पकड, पकल थोडासा मोबाईल पकड. बसतो कशाला? गाडी चालू करायची. आता जस्ट मलकापूरला आलो. इकडे पुढे मलकापूर बस स्टँड आहे. आणि आता नाश्ता करायला म्हणून आमचं माऊली हॉटेल आहे, तिथे बघूया काहीतरी नाश्ता करूया आणि मग पुढे निघू. आपला येताना रस्ता छोटा थोडा मोठा असा कमी जास्तचा होता, पण रस्ता मस्त होता. खड्डे वगैरे कमी होते, चांगला रस्ता होता. आता काहीतरी खाऊया, भूक लागले, बघूया. चला. ह्यो तो माणूस दिसतोय? नाही दिसतोय. त्याने उशीर केला नाही यायला. कितीचा प्लॅन ठरला होता? 6चा. त्याने 7 वाजला नाही यायला. काय मी किती वाजता उठलो? मी याला 5 वाजता कॉल केला होता, आहे ना? मी कॉल केला होता 5 वाजता कॉल केलेला. म्हणजे त्याच्यानंतर ह्याने मला 5:45ला परत कॉल केला. तेव्हा आम्ही उठलेलो आणि तयारी केलेली. त्याच्यानंतर ह्याने यायला 7 वाजला. त्यानंतर मला 2 कॉल केले. त्याच्यानंतर आपला तिथे घर दाखवायला उशीर होईल. घर दाखवत नव्हतं, त्याच्यात पण घर दाखवून पण झालं व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आलेला नाही. ह्याने उशीर केला नाही. गेल्या वेळेला पण ह्यानेच उशीर केला होता, जेव्हा आम्ही मार्लेश्वरला गेलेलो. आठवत आहे. नाश्ता करून झाला आहे. आता निघू पन्हाळा. इथून 31 किलोमीटरचा दाखवतो रस्ता. 1 तासाभराचा रस्ता आहे. आता चहा वगैरे झाला, नाश्ता केलेला, डोसा घेतलेला, मसाला डोसा. दुपारी तिकीट टाक ना. स्पेशल रायडर गाडी चालवणार आहे. सुरुवात त्याने केला होती. मध्ये मी नुसकुरा झाल्याच्या नंतर थोडा वेळ चालवली. आता मलकापूरला परत बसेल. सॉरी, मलकापूरला आता तो गाडी चालवतो. आता डायरेक्ट पन्हाळा स्टॉप होईल. आता नदीमध्ये कुठे थांबायचं नाही आहे. काय 31 किलोमीटरमध्ये किती थांबणार, कुठं थांबायचं. आता आमची गाडी निघालेली आहे अशा तऱ्हेने. चला.
बच्ची आले बरं. बस स्टँड कुठे आहे ना मलकापूरचं? हो इकडं. इकडे आतमध्ये बस स्टँड मलकापूर. तो इकडं कोल्हापूर, तो इकडं पन्हाळगड 5 किलोमीटर. तिकडं पॉवर किट आहे रे. तर 3 दरवाजा पन्हाळगडा उत्तर पूर्व आणि पश्चिमेकडे 3 दुहेरी प्रवेशद्वार आहेत. हे 3 दरवाजे जिथनं एंट्री होते आपली हे तुम्हाला आता दाखवतो पूर्ण. आणि इतिहास एवढा मला पण माहीत नाही आहे, त्यामुळे ती लिहिल्याप्रमाणे सांगतो की हा प्रवेशद्वार आहे आपला पन्हाळगडाचा. मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आहे हा. आता पूर्ण फिरूया आपण, नंतर मग पुढचा स्पॉट चेक करूया कुठे आहे. इकडून वरती जायचं आहे ना.
अंबरखाना इकडं सज्ज. आपण इकडनं आलो होतो ना, इकडनं खाली आलो. हा सर्कल आहे, इकडनं आता वरती जाऊया. वर जायचं कन्फर्म वरती चेक करूया काय आहे. हे काय आता या बोर्डावर थांबायचं, तेच करायचं. अंबरखाना, सज्जाकोटी अंबरखाना सरळ. हा इकडे सज्जाकोटी सरळ अंबरखाना पण नाही, सज्जाकोटी तिकडं आहे, अंबरखाना इकडं आहे. आता रस्त्यावरती तिथे तिटा होता, तिथून चेक केलेलं बोर्डावरती पुसाटी बुरुज ह्या साईडला दाखवलं. इकडे बॅरिकेड आहे, इथून चालत जायचं आहे पुसाटी बुरुज. इथून साधारण एका दुसरे व्हिडिओ बघितले यूट्यूबवरती, त्याप्रमाणे एक 15-20 मिनटाचा रस्ता आहे पुसाटी बुरुजचा. तिकडे काहीतरी वाजतंय. वरती पठारावरती होतो, तिथनं वाट शोधत शोधत खाली आलेलो. परत याच रस्त्यावरती आलो, कारण हाच रस्ता शेवटी आम्हाला पुसाटी बुरुजला नेणार आहे. आणि कॉल येतो नाही उचलायचा, तर तिकडे दाखवतो 2 मिनटं कॅमेरा चेंज करून. इकडे पावनखिंड, म्हणजे ह्या साईडून पावनखिंडला जायला आहे. इथे पूर्ण बॅनर आहे, आपण एक बॅनरचा 2 फोटो काढूया, निवांतपणे वाचा. तेजोमय पावनखिंड संघर्ष, इथूनच होते मोहिमेची सुरुवात. ह्याच्यावरती माहिती दिली पूर्ण. आणि ह्या साईडला पावनखिंडीला जायला जे ट्रेक करतात पावनखिंडीचा, तो इथून जातो विशालगडाकडे. महाराजांचं आज्ञापत्र तेव्हाचं, हा तेव्हाचा मजकूर आहे. आणि ही थोडीशी माहिती दिली त्याबद्दल. समजणार नाही बऱ्यापैकी, तरी पण फोटो टाकून ठेवेल. आणि ह्या साईडला पावनखिंड खाली. आपण पुसाटी बुरुजाकडे जाऊया. तिकडून वाट नव्हती, तिकडे माती गळलेली आहे, त्या होत्या वाटतं पायऱ्या त्या कोसळल्या आहेत, म्हणून साईडून वाट भेटली, त्या वाट्याने निघालोय. इकडे काहीतरी खोल आहे. अच्छा, तिकडे उतरायला आहे, विहीर वगैरे होती. ती कशासाठी? मळे बिळे असेल बनायचे. ते वाला, पण ते जोडतंय कुठे गाडाला? नाही, हा शेवट आहे रे इकडे. हा आहे पुसाटी बुरुज, हा वाला. आपण बुरुजाच्या बाजूला आहोत.
पण पठार म्हणशील. ते मैदान आलं काय? आपण मग त्याच्यावरती जात होतो, आता ह्याच्यावरती जायचं आहे. तिकडे गेट आहे, प्रवेशद्वार, जो पहिला दाखवला 3 दरवाजा तो तिकडे आहे. त्याच्यानंतर मग पुढे गेलो होतो, तिथे विहीर आहे, ती बसायला वगैरे केलेलं आहे. सज्जा कोटी दरवाजा नंतर बसवली असती बरं काही. हा
सज्जाकोटीच्या वरती जायचं 2 मजली इमारत आहे, जी आपण खाली जो लिहिलेला आहे याबद्दल माहिती लिहिलेली आहे ती वाचली ना, त्यावरून समजल्याप्रमाणे 2 मजली इमारत आहे. त्याच्यावर जायच्या पायऱ्या आहेत आणि हा वरचा मजला आहे. अच्छा अजून वरती आहे. चल रूम आहे. तिकडून वरती जायला जिना आहे, तिकडून वरती जायला जिना आहे जो लॉक आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे हे वालं. आता लॉक आहे, बंद काय काय माहीत नाही. हे मंदिराची बांधकाम आहे. पन्हाळगड फिरतोय, तिकडनं आलो, 3 दरवाजा झाला. आता वरती काय जेवलंच नाही अजून. हे समोर पन्हाळा विद्या मंदिर, शिवमंदिर आहे. पन्हाळा शाळा आहे इथली. ह्या पायऱ्या आहेत, वरती रिसॉर्ट वगैरे आहे. आय थिंक वरती नाही जात. शाळेचं बांधकाम पण जुन्यावालाच आहे, ज्या जुन्या इमारती होत्या त्याच असतील कदाचित, कारण बघण्यावरून तरी तसं वाटतंय. कलर मारला त्यामुळे कळत नाही आहे, जुनंच आहे. हे बघू शकतो तुम्ही, हेच बांधकाम आहे. पुढे हा रंगमंच आहे, स्टेज आपण म्हणतो, सध्या तरी तोच केला. हा तोफा आहेत शिवकालीन. मुस्कुराते रहो. ही शाळेची वास्तू आहे. इकडे पण जुन्या वास्तू आहेत तेव्हाच्या. पुढे दरवाजा बघू शकता, रंगकाम केलं त्यामुळे नवीन वाटतोय, पण त्यामुळे दिसायलाही सुंदर वाटतोय. जुना राजवाडा होता असेल कदाचित. जास्त काय आयडिया नाही त्या बाबतीत, त्यामुळे काही जास्त बोलू शकत नाही. अंदाज मांडतोय. खाली जावे चल आरामात. हां सावकाश. पन्हाळा गिरिस्थान नगर परिषद पन्हाळा.
पण जुनीच वास्तू आहे. आत्ता नगर परिषदमधून वापरण्यात येते. हे नेहरू उद्यान आहे आतमध्ये. पुढे काय तिथं ह्याच्यावर घे, कोपऱ्यावर काहीतरी बोर्ड आहे उभे. इकडे अंबरखाना आहे. अंबाबाई मंदिर इकडेच आहे. हां 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 तिकडं हां. हे काय समोर हे आहे ना. कुठचं आहे? हां आहे अंबाबाई मंदिर. श्रीदेवी अंबाबाई. हे उद्यान नेहरू उद्यान. मंदिर लॉक आहे त्यामुळे आतमध्ये काही जाता येणार नाही. हे दीपस्तंभ आहेत. हा वाला आणि हा दुसरा आहे. हे ब्रह्मेश्वर मंदिर आहे. इकडे आलो तर हे अंबाबाई मंदिर आहे. हे नेहरू उद्यान. आपण इकडून आता आलेलो, इकडूनच पुढे जाऊ. अंबरखाना ह्या साईडला दाखवला आहे बोर्डावरती, त्यामुळे ह्या साईडलाच पुढे अंबरखान्यात जाऊया. मंदिर आहे, मंदिराच्या पाठून हा जो रस्ता जातो तो अंबरखान्यात जातो. मंदिराची पाठची साईड आहे. इकडे पुढे अंबरखाना आहे. हा रे, हा आहे अंबरखाना. आतमध्ये जाऊया. अंबरखान्याच्या दरवाजातून आपण आतमध्ये आलो तर ही पन्हाळा किल्ल्याची माहिती आहे. हा अंबरखाना आहे जसा बाहेर बोर्डावरती लिहिल्याप्रमाणे. काय आहे ते पाहूया. इमारत कशी आहे. तिकडून आत आलेलो. हा अंबरखाना दाखवलाय. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. ही समोरून इमारत आहे. त्या साईडला जो आपण एंट्री करतो तो दरवाजा नव्हता, त्यामुळे परत फिरून इकडे आलो. ही इमारत आहे पूर्ण. आतमध्ये जाऊन बघूया. इकडे वाटतं काम चालू आहे जागेचं. ही वाली इमारत आहे ती पाहूया. हिला पण एंट्री तिकडं नाही वाटतं. एंट्री चुकायला होती. तिकडच्या पायऱ्या काढल्या नाहीत म्हटलं, तिकडनंच ठेवला नाही. कोण रट्टे रे. तिकडे पण काहीतरी आहे छोटीवाली.
ये इकडनंच घुसूया. गडाची तटबंदी दिसते. तिकडे पण काहीतरी आहे. अच्छा, हा इकडनं प्रवेशद्वार आहे. आपण तिकडनं घुसलेलो पाठून. अच्छा, आता समजलं. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. अंबरखाना, हे तिन्ही अंबरखान्याचे आहेत. ह्या कोठ्या धान्य साठवण्याच्या कोठार आहेत. त्यातली ही गंगा, यमुना आणि सरस्वती ही सगळ्यात मोठी आहे. हे समोर जे आपण आलेलो तो पाठचा दरवाजा होता. इकडून एंट्री आहे. इकडनं आम्ही आलेलो, आता निघालोय. हा पॉईंट मिस झाला होता. शिवाकाशीत, वीर शिवाकाशीत यांचा पुतळा आहे, स्मारक आहे. सॉरी, पूर्ण माहिती आहे. आता पूर्ण गड नाही, पण झाला बऱ्यापैकी. गड फिरून झाला. आता जायचं आहे ज्योतिबाला. त्यामुळे आता परत निघायला तिकडून उशीर होईल. घरी जायला उशीर होईल. जेवढा फिरलो तेवढा तुम्हाला दाखवला आहे. आणि हा आत्ता शेवट, म्हणजे सुरुवात करायची होती इथून पहिलं तर, पण आता आम्हाला शेवटला दिसला आहे येताना. तर हा शिवाकाशी त्यांचा पुतळा आहे, हा वाला. इकडून आम्ही आलो होतो. ह्या साईडला वरती गड सुरू होतो. आता निघू, काहीतरी जेवायला बघू. जेवून मग पुढे दर्शनाला जाऊ.
चला तर भेटू. इकडे तो एंट्री आहे. 10 रुपये पर पर्सन आहे ती. बाईक सकट बोलले. आमची 20 रुपये काहीतरी तिकीट झाली. आता रिटर्न आहे. गाडी पार्किंगला लावलेली आहे. आता दर्शनाला जातोय. नारळाने घेतलेले नारळ फुलं वगैरे. आता पुढे दर्शनाला आपण जाऊया. आणि रस्ता मस्त होता इकडे पण यायला. जवळ होतं पन्हाळ्यावरून. मला माहीत नव्हतं त्यामुळे माझ्याकडे तर ते नवळ होतं गोष्ट. तर आम्हाला वाटतं पूर्ण कोल्हापूरच्या इकडे पुढे जावं लागेल. पण लगेच आलेलो. आमचा विचार होता 4 वाजेपर्यंत पोहोचू. नंतर मग 7 वाजतापर्यंत तिकडून निघू वरून. आता लवकर निघू कदाचित. आणि या साईडला आता मंदिर, तुम्हाला मंदिर दाखवतो पुढे. आवाज किती येतो काय आयडिया नाही. बाजूचा आवाजात बघूया. दर्शन झालं. हे मुख्य दरवाजा आहे ज्योतिबाचा. तिकडून प्रवेशद्वार आहे. दर्शन झालं घेऊन. आता आम्ही निघायची तयारी करू. त्या अगोदर मार्केट वगैरे फिरू जर वाटलंच तर. बघू कसं काय प्लॅनिंग असेल. आता जास्त उशीर न करता निघू इथून. मला एकदा मंदिर परिसर पूर्ण दाखवून घेतो. प्रवेशद्वार आहे हा मुख्यवाला. आगे हात धुवून घे. हॅलो.
घ्यायचा